विचार करा, एक असा राजा ज्याच्या महानतेची ग्वाही चक्क त्याचा सगळ्यात मोठा शत्रू देतो. हो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्याच त्याच प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. एक असा प्रवास ज्याने फक्त एक साम्राज्य नाही, तर एका राष्ट्राची ओळखच घडवली. आणि तो शत्रू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तर मुघल सम्राट औरंगजेब. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने काढलेले हे उद्गार आहेत. खरं तर शत्रूच्या तोंडून आलेले हे शब्दच शिवाजी महाराजांचं अफाट सामर्थ्य आणि त्यांचा प्रभाव काय होता याची खरी ओळख करून देतात. पण असा महान नेता घडतो तरी कसा? चला, त्यांच्या सुरुवातीच्या काळात जाऊया आणि बघूया की स्वराज्याची म्हणजे आपल्या लोकांच्या राज्याची ही क्रांतिकारक कल्पना त्यांच्या मनात रुजली कशी. शिवनेरीचा हाच तो डोंगरी किल्ला जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खरा पाया रचला गेला तो त्यांच्या आई जिजाबाई यांच्या संस्कारातून. त्यांनीच लहानग्या शिवाच्या मनात स्वाभिमान आणि न्यायाची ती ज्योत पेटवली जी पुढे जाऊन स्वराज्याचा वणवा ठरली. म्हणजे बघा, एका बाजूला जिजाबाईंनी त्यांना नैतिकतेचे धडे दिले, तर दुसऱ्या बाजूला वडिलांचे विश्वासू कारभारी दादोजी कोंडदेव यांनी त्यांना प्रशासनाचे कठोर व्यावहारिक प्रशिक्षण दिलं. आदर्श आणि वास्तव यांचा हा जो मिलाफ होता ना, त्यातूनच एक भविष्यातला कुशल शासक घडत होता. आणि याच प्रेरणेतून आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. ही काही साधीसुधी शपथ नव्हती, हे तर परकीय सत्तेला दिलेलं एक थेट आवाहन होतं आणि आपल्या लोकांचं राज्य निर्माण करण्याचं एक धाडसी स्वप्न होतं. पण केवळ स्वप्न बघून कुठे राज्य घडतात? त्यासाठी लागतं सामरिक कौशल्य आणि लष्करी ताकद. चला तर मग पाहूया शिवाजी महाराजांनी आपलं हे स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात कसं आणलं. त्यांच्या सुरुवातीच्या काळातच त्यांची दूरदृष्टी कशी दिसून येते बघा. अवघ्या काही वर्षात त्यांनी एका मागोमाग एक महत्त्वाचे किल्ले जिंकले. पण हे नुसते विजय नव्हते बरं का, तर हे किल्ले म्हणजे त्यांच्या भविष्यातल्या स्वराज्याचा एक एक भक्कम दगड होता. त्यांच्या यशाचं एक मोठं कारण होतं गनिमी कावा. ही फक्त एक युद्धपद्धती नव्हती, तर आपल्या प्रदेशाचा भूगोल आणि कमीत कमी सैन्यबळ वापरून शत्रूला नामोहरम करण्याची एक जबरदस्त रणनीती होती. याच रणनीतीने मोठमोठ्या बलाढ्य शत्रूंनाही गुडघे टेकायला लावले. साहजिकच त्यांची ही वाढती शक्ती विजापूर आणि मुघल यांसारख्या महासत्तांच्या डोळ्यात खुपू लागली. मग तो अफझलखानाचा वध असो किंवा शाहिस्तेखानाची फजिती, प्रत्येक संघर्षातून त्यांनी हेच सिद्ध केलं की ते केवळ एक बंडखोर नाहीत, तर एक महान रणनीतिकार आहेत. पण प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा सगळ्यांच्या सगळंपणाला लागलेलं असतं. शिवाजी महाराजांसाठी तो क्षण आला जेव्हा त्यांची गाठ पडली ती थेट मुघल सम्राट औरंगजेबाशी. प्रचंड मुघल सैन्यासमोर शिवाजी महाराजांना तह करावा लागला. त्यांना आपले 23 किल्ले म्हणजे स्वराज्याचा एक खूप मोठा हिस्सा मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. खरं तर हा त्यांच्या आयुष्यातला एक मोठा धक्का होता. आता विचार करा, आग्र्याच्या भर दरबारात अपमान झालाय, वरून नजरकैद, सुटकेची तर कोणतीच आशा नाही. मग प्रश्न हाच होता की शत्रूच्या घरातून त्याच्या नाकाखालून ते निसटणार तरी कसे? आणि हाच प्रश्न भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण देणार होता. पण शिवाजी महाराजांनी जे करून दाखवलं ते इतिहासातल्या सर्वात धाडसी सुटकांपैकी एक मानलं जातं. फळांच्या पेटारातून झालेली ही सुटका केवळ त्यांची स्वतःची सुटका नव्हती, तर मरगळलेल्या स्वराज्याच्या चळवळीला मिळालेली एक नवी संजीवनी होती. त्यांच्या यशस्वी परत येण्याचा आनंद इतका मोठा होता की त्यांच्या आई जिजाबाईंनी हत्तीवरून साखर वाटली आणि तेव्हापासून त्या गावाचं नावच साखर पडलं. ही एक छोटीशी गोष्ट त्या विजयाचा भावनिक आनंद किती मोठा होता हे सांगून जाते. या महान सुटकेनंतर शिवाजी महाराज आता केवळ एक बंडखोर राहिले नव्हते. आता वेळ होती ती आपल्या स्वतंत्र राज्याला एक औपचारिक रूप देण्याची. वेळ होती राजा म्हणून सिंहासनावर बसण्याची. आपल्या राज्याची राजधानी म्हणून त्यांनी निवड केली ती अजिंक्य रायगडाची. हा फक्त एक किल्ला नव्हता, तर सह्याद्रीच्या कड्यांवर वसलेलं, जमिनीवरून आणि समुद्रावरूनही सुरक्षित असलेलं नव्या राज्याच्या सामर्थ्याचं ते एक प्रतीक होतं. राज्याभिषेकासोबतच त्यांनी सार्वभौमत्वाची सगळी चिन्ह प्रस्थापित केली. स्वतःची नवीन कालगणना सुरू केली, स्वतःची राजमुद्रा तयार केली आणि शिवराई नावाचं चलनही सुरू केलं. या प्रत्येक गोष्टीतून त्यांनी एकच स्पष्ट संदेश दिला: हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे. तर
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शिवाजी महाराजांना केवळ एक महान योद्धा म्हणून नाही, तर एक खऱ्या अर्थाने महान शासक म्हणून का ओळखलं जातं? याचं उत्तर मिळतं ते त्यांच्या शासन पद्धतीमध्ये. त्यांचं लक्ष फक्त लढाया जिंकण्यावर नव्हतं, तर रयतेचं कल्याण, एक शिस्तबद्ध लष्कर आणि आर्थिक समृद्धी यावरही होतं. ते असे शासक होते जे राज्य घडवण्यावर विश्वास ठेवत होते, केवळ जिंकण्यावर नाही. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्या काळातही त्यांचं प्रशासन सर्व धर्मांप्रती सहिष्णू होतं, स्त्रियांचा आदर करणारं होतं आणि फक्त गुणवत्तेलाच प्राधान्य देणारं होतं. त्यांची ही मूल्य त्यांना आपल्या काळाच्या कित्येतरी पुढे नेऊन ठेवतात. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, शिवाजी केवळ महाराष्ट्राचे नव्हते, ते संपूर्ण भारतीय राष्ट्राचे होते. हे शब्द शिवाजी महाराजांना प्रादेशिकतेच्या पलीकडे नेऊन एक राष्ट्रनायक म्हणून स्थापित करतात. पुढे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर त्यांना थेट जागतिक स्तरावर नेऊन ठेवलं. त्या म्हणाल्या, जर हीच व्यक्ती युरोपात जन्माला आली असती तर तिची जगभर प्रशंसा झाली असती. यावरूनच त्यांचं जागतिक महत्त्व आपल्याला कळतं. आणि म्हणूनच हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे की आजच्या या 21व्या शतकात शिवाजी महाराजांच्या न्यायपूर्ण आणि स्वतंत्र स्वराज्याचा आदर्शाचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे. हाच तर त्यांचा खरा चिरस्थायी वारसा आहे.